नव्या पिढीतील कवी दासू हरिहरराव वैद्य हे चित्रपट गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत नाटिकेत दासू वैद्य यांनी पुस्तकांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगितले असून पुस्तकांची काळजी घेण्याबद्दल सुचविले आहे. अगं आई ग, मेलो रे देवा. कोण आहे? कोण? मंदार, मंद्या. हा एरवी शहाणपणा करतो, पण एकदा झोपला की तोंडातले दात जरी कोणी काढून नेले तरी हा उठणार नाही. तुझा तू अभ्यास बघ, माझा अभ्यास झालाय. अरे डोळे तरी उघडशील. मला उगीच त्रास देऊ नकोस. माझी सगळी सूत्र पाठ झाली आहेत. a² - 2ab + b² झालं ना. आता झोपू दे मला. अगं आई ग, सगळं ठणकू लागलंय माझं. कोण बोलतय? मंदार, मंदू, ए मंद्या. उठतच नाही झोपाळू. ताई, तुझ्यावर काय संकट आलंय? बोल. सांगते, आधी खाली बस. मंदार, आपल्या इथे कोणीतरी लपून बसलंय. केव्हापासून आवाज येतोय? हट ग भित्री भागोबाई. सुपरमॅन के होते हुए इधर कोई भी नहीं आ सकता. पण आपण आता करायचं काय? काही नाही करायचं. तुला स्वप्न पडलेले दिसतंय. झोप आता गपचूप. नाही रे मंदार, या खोलीत कोणीतरी आलंय. ठीक है, उसका बंदोबस्त किया जाएगा. म्हणजे काय करणार? आता मला सांग, आवाज कुठून येतोय? कॉट जवळून. अगं आई ग, पाय दुखतोय. थांब, मी आई बाबांनाच उठवते. आई बाबा कशाला? मला तुमच्याशी बोलायचंय. ताई, गावात मुलं पळवणारी टोळी आली ना. घाबरू नका, मी तुम्हाला पळवून नेणार नाही. मग तुम्हाला काय पाहिजे? मी तुमचा मित्र आहे. ताई, हा नक्की मुलं पळवणारा माणूस आहे. अरे, मी जर मुलं पळवणारा असतो तर तुमच्याशी एवढा वेळ बोललो कशाला असतो? एवढ्या वेळात तुम्हाला पळवून नेलं असतं. मित्रा, लपून काय बोलतोस? मला भीतोस की काय? अरे, मला कशाची भीती? मग तुम्ही बोलताय कुठून? राहता कुठं? राहता कुठं? मी राहतो कपाटात, टेबलावर, ग्रंथालयात. एवढंच काय, तुमच्या जवळ सुद्धा. ताई, हा एवढ्या ठिकाणी राहतो म्हणजे वारात असावा. थांब रे, मध्ये मध्ये बोलू नकोस. आमच्या जवळ सुद्धा? हो हो, तुमच्या जवळ सुद्धा. तुमच्या जवळ म्हणजे तुमच्या दप्तरात. ताई, मी ओळखलं. आपल्या दप्तरात राहतात म्हणजे माझं ते जादूचं मोरपीस असणार. गप रे तू. बरं, तुम्ही करता काय? मी लोकांना माहिती देतो, आनंद देतो, ज्ञानी करतो. कोण असेल ग ताई? माझ्याही लक्षात येत नाहीये. पाहायचंय तुम्हाला मी कोण आहे ते? हो हो. तर मग एक करायचं, तुम्ही डोळे मिटा पाहू. झाकले. हं, उघडा डोळे. अय्या, तुम्ही तर पुस्तकराव दिसता. पुस्तकराव तुम्ही? अगं आई ग, पाय ठणकतोय. कशामुळं? कुठं पडलाय की काय? पडायला काय झालं? तुझ्या ताईनच माझी अशी हालत केली आहे बाबा. अय्या, आपली तर पहिलीच भेट, आणि मी काय केलं तुम्हाला? काय केलं? रात्री वाजता वाजता झोपी गेलीस आणि मला अंगाखाली चुरगाळून टाकलंस. सॉरी बरं का, मला वाचताना तशीच झोप लागली. तुझं ठीक आहे, पण माझं अंग पार दबून गेलंय ना. बघ, पाय अजून ठणकतोय. पुस्तकराव, खरंच तुम्हाला त्रास होतोय का हो? अरे, तुम्ही माझ्याशी कसंही वागता, मग माझी पानं फाटतात. आता हेच बघा, रात्री वाचताना पुस्तक तसंच खाली टाकून झोपलास. पहा किती पानं मुडपलीत. मग मला त्रास होणार नाही तर काय होणार? तुम्ही रागावलात माझ्यावर? नाही, रागावलो नाही. तुम्हाला समजावून सांगायला तर आलोय. जे माझा उपयोग व्यवस्थित करतात त्यांचाच मी मित्र होतो, मग ते लहान असोत वा मोठे. म्हणजे मोठी माणसंही तुम्हाला त्रास देतात? हो, मोठी माणसंही मला त्रास देतात. काही जण कादंबऱ्या वाचतात, अर्धवट वाचून झाल्यावर खून म्हणून माझंच पान मुडपतात. मला माळ्यावर, गाडीच्या डिक्कीत टाकून देतात. पण त्रास मला झाला तरी नुकसान त्यांचंच होतं. ते कसं?
कारण माझा उपयोग जे व्यवस्थित करतात तेच मोठे होतात, ज्ञानी होतात, विद्वान होतात. म्हणजे तुम्ही साध्या गरीब लोकांशी मैत्री करत नाही? मी तर कुणाशीही मैत्री करायला तयार आहे. जे माझ्याशी खरी मैत्री करतात ते गरीब राहतच नाहीत. म्हणजे तुम्हालाही मित्र असतात. जगात जे जे मोठे झाले, मोठे आहेत ते सर्व माझे दोस्तच. तुमच्या मित्रांची काही नावं सांगाल? कितीतरी मित्र मैत्रिणी आहेत मला. तुम्हाला नावच सांगायची म्हटली तर मार्क्स, लेनिन, टॉल्स्टॉय, शेक्सपियर, कालिदास, महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, रवींद्रनाथ टागोर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशी कितीतरी नावं सांगता येतील. किती छान छान मित्र आहेत तुमचे. तुम्ही आमच्याशीही मैत्री कराल? आपण भेळ खायला जाऊया का? अरे वेडोबा, माझ्याशी मैत्री करायची म्हणजे गळ्यात हात टाकून भेळ खायला किंवा आईस्क्रीम खायला जाणं नव्हे. माझ्याशी मैत्री म्हणजे खूप खूप पुस्तकं वाचायची, पुस्तकं नीट वापरायची, नव्या नव्या कविता पाठ करायच्या, गोष्टी वाचायच्या, खूप माहिती मिळवायची. म्हणजे मग तुम्ही माझे दोस्त. आजपासून आम्ही खूप पुस्तकं वाचणार आणि पुस्तकं नीट वापरणार. शाब्बास. आता तुम्हाला काहीतरी खाऊ द्यायला हवा. तुमच्याजवळ तर काहीच नाही. का नाही? खूप काही आहे माझ्याकडे. कुठे? हे काय? आता बोला. तुम्हाला एक प्लेट गोष्ट पाहिजे का थाळी भरून माहिती हवी? कादंबरीची डिशही मिळेल, सोबत गणिताची खमंग मिरची मिळेल एक्स्ट्रा. का स्वीटमध्ये सुभाषिता हवीत? गरम काय आहे? भाईसाब, गरम गरम कविता है. एक प्लेट देना. गम्मतपूरचे गम्मत यार निघाले एकदा गावापार. एकाने लावली 2 शिंगे, दुसऱ्याने चढवली डोळ्यावर भिंगे. तिसऱ्याचा थाट फारच न्यारा, डोक्यात भरला भणान वारा. ढगाचा कोट एकाने शिवला, एकाने टोपीवर चंद्र लावला. सूर्य एकाने टाकला खिशात, डोंगर ठेवले लपून मिशात. बेत बरा है, लेकिन इससे भी ताजा गरम माल अपने तरफ है. पण हसायचं नाही हं. कोणी हसणार नाही. एकदा मी पाऊस झालो, वाहत वाहत नदीत गेलो. एकदा मी झाड झालो, धो धो पावसात खूप नाहलो. एकदा मी चंद्र झालो, चांदण्यांची विजारल्यालो. एकदा मी घार झालो, आभाळात फिरून आलो. एकदा मी कविता लिहिली, पावसामध्ये वाहून गेली. एकदा मी गोष्ट लिहिली, वाऱ्याबरोबर उडून गेली. एकदा मी सर झालो, टाप टीप वर्गात गेलो. एक खरं सांगू का यारो, एवढं सगळं मी स्वप्नात झालो. वाह, बहुत खूब, हमसे भी बढ़िया. मग उठा, थोडा आराम करा. थांबा, मी तुमचा पाय चोळतो. माझा पाय बरा व्हावा असं तुला वाटतंय ना? हो. मग असं कर, ते तुझ्या अंगाखाली मुडपलेलं पुस्तक चांगलं कर आणि मानसी ते पुस्तक चांगलं ठेव. म्हणजे माझा पाय नीट होईल. आता तुमचा पाय बरा झाला? हो. काय राव? कसं काय राव? आमचं नाव पुस्तकराव. कोणतं गाव? असतील जिथं वाचणारे तेच आमचं गाव. आमचं नाव पुस्तकराव. थांबा राव. नको राव, आमचं थांबणं उचित नाही. तिथं आम्हाला गेलं पाहिजे जिथं कोणी वाचत नाही. तरीही आम्ही म्हणणार नाही चले जाव. पुस्तक राव, काय राव? मी जरी गेलो तरी तुमच्या जवळ असेन. छान छान पुस्तकांच्या पानामधून दिसेन. न बसता गाडीत तुम्हाला दिसेल इथे गाव. गोष्टीच्या पाण्यात सोडा कवितेची नाव. आमचं नाव पुस्तकराव. चलतो राव, चलतो राव, चलतो राव. निघता राव, येतो राव. आमचं नाव पुस्तकराव. पुस्तकाची पानं म्हणजे जीवनाचं गाणं. डोक्यात असतील शब्द 4 तर चालतं नीट नाणं.
बाजारातल्या भाजी सारखा नसतो इथे भाव. तोच असतो मोठा ज्याचा मित्र पुस्तकराव. 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 ज्याचा मित्र पुस्तकराव.